अर्धा तासात त्याने ₹1,00,000 माझ्या अकाउंटला पाठवले. हालेलुया, हालेलुया. जितकं कर्ज होतं सगळं फेडलो म्हटलं, जेवढं होतं सगळं फेडलो म्हटलं अर्धा तासामध्ये. मी म्हटलं विचार करा म्हटलं, अर्धा तासासाठी म्हटलं किती महिने देवावर चिडून घालवला म्हटलं तुम्ही. किती मिनिटाची गोष्ट आहे देवाला, 30 मिनिटाची म्हटलं. हालेलुया. म्हणून ज्यावेळी प्रार्थना करताय, कदाचित तुम्हाला दिसत नाही तुमचं उत्तर परमेश्वर दिलाय का ना दिलाय. मोशे इकडे प्रार्थना करत होता हात वर करून. मोशे युद्धामध्ये नव्हता, मोशेला माहित नाही युद्धात काय चाललं. बायबल सांगते जोपर्यंत त्याचे हात वरती आहेत परमेश्वर तिकडे विजय देत होता. तसं आपल्याला माहित नसतं की आपली प्रार्थना आपल्यासाठी काय काम करायला. आपल्याला दिसत नाही जर असा नाही की देव झोपलाय किंवा देव आपल्यासाठी काम करत नाहीये. परमेश्वर करायलाय. ज्यावेळी ते पूर्ण होते ते परमेश्वरच्या समोर आणते, पण परमेश्वर करायला आपल्यासाठी. हालेलुया. व्यक्तीला सांगा टेन्शन घेऊ नका, लवकर मरशीला. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या लोकांना लवकर मरायचं त्यांनी हालेलुया म्हणा जोरात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तसं होणार नाही सोडा. हालेलुया. आवेश चांगला आहे आपला, पण योग्य जागेवर आवेश असू दे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून दिसत नाही जर असं नाही की देव काम करायला लागलं नाही, देव काम करायला फक्त आपल्याला दिसत नाही. समजाले. तुम्ही ज्यावेळी हॉटेलमध्ये जेवायला जाताय, तुम्ही ऑर्डर देताय काय पाहिजे. कोण व्हेज असेल तर पनीर, नॉन व्हेज असेल तर चिकन मटन जे काय असेल. मग तुम्ही ऑर्डर देऊन तिथं बसताय, 30 मिनिट लागू दे, 40 मिनिट लागू दे, तुम्ही किचनमध्ये जाताय का उठून? का? तुम्हाला माहित आहे की हॉटेल यासाठीच आहे की जर मी तिथं गेलोय, जर मी ऑर्डर दिलोय तर ते माझं ऑर्डर घेऊन येणार आहे. आता त्या टेबलवर जेवण बनवतात का तुमच्यासमोर? त्या टेबलवर रोटी भाकरी थापतात का तुमच्यासमोर? नाही, ते कुठेतरी आतमध्ये चालू आहे. पण तुम्हाला माहित आहे कुठं का चालू असताना माझं ताट माझ्यासमोर. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते परमेश्वर शत्रू समोर समजाली मला मेज वाढतोय. परमेश्वर माझा प्याला भरून भरून हे करतो. त्यामुळे दिसत नाही याचा अर्थ असा नाही की देव माझ्यासाठी करायला लागले नाही. देव करायला. कदाचित असं असेल देवाकडं थाळी सिस्टीम आहे. समजाले. देवाकडं ते असं नाही की तुम्ही काय पाहिजे बटर चिकन ते हंडीभर, तसं परमेश्वर देवाकडे थाळी सिस्टीम आहे. पूर्ण थाळी परमेश्वर सजवते आणि मग हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही हॉटेलमध्ये जेवलाय, जे तुम्ही जाता तुम्ही काय ते म्हणतात काय पाहिजे, तुम्ही म्हणते मला चिकन थाळी पाहिजे. त्यांनी काय करतात पहिला प्लेट आणून देतात, मग एक एक वाटी आणून देतात का सगळी प्लेट सजवतात मग आणून देतात? काय करतात? प्लेट मोकळी देतात आणि नंतर येऊन वाट्या ठेवतात का पूर्ण प्लेट सजवतात आणि मग आणून देतात? हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देवाचं वचन सांगते की दावीद म्हटला की परमेश्वर शत्रू समोर काय करतोय? मला मेज देतोय म्हणतोय, ताट वाढतोय. परमेश्वर सगळ्या गोष्टी तयार करतोय. परमेश्वर आदमाला तयार केला आणि आदमाला तयार केल्यानंतर परमेश्वर एदेन बाग तयार नाही केला. त्यावेळी परमेश्वर फळ नाही तयार केला, त्यावेळी परमेश्वर मासा नाही तयार केला, त्यावेळी परमेश्वर झाड झुडपं नाही तयार केला. सगळं बनवलं आणि मग परमेश्वर आदमाला बनवलं. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर सजवालाय. जे तुम्ही प्रार्थना केलंय परमेश्वर जरी दिसत नसेल तरी तयार करायला लागलाय. तुम्ही जर उठून गेला हॉटेलमधनं काय मला काही दिना झालं जा तुम्ही, ते म्हणून सर 2 मिनिट थांबा, ते ताट तयार व्हायले, आयटम जास्त करून जरा वेळ लागला, जरा टाइम द्या मला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. साईच्या सांगा तुमचे आयटम जास्त म्हणून जरा वेळ लागालाय. तुम्ही स्पेशल थाळी ऑर्डर केलाय म्हणून वेळ लागालाय. थोडा वेळ थांबा. हालेलुया. ठीक, आपण आपल्या जागेवर बसून घेऊ. आपण वचनाकडे जाऊया. मत्ते 5 अध्याय 16 वचन काढा. मत्ते 5 अध्याय 16 वचन. तुमचा प्रकाश माणसावर असा पडू द्या की त्याने तुमचे सत्कर्मे पाहून तुमचा आकाशातला बाप समजाले त्याचा सन्मान करायला पाहिजे.
तिथंच 13 वचनामध्ये परमेश्वर म्हणतोय की तुम्ही जगाचं मीठ आहे. तिथंच 14 वचनात देव म्हणतोय तुम्ही जगाचा प्रकाश आहे. ज्यावेळी देव तुमच्या माझ्याकडे बघतोय त्यावेळी परमेश्वर आपल्याला आपल्या घरापुरतं सीमित, परमेश्वर आपल्याला आपल्या नोकरीपुरतं सीमित, परमेश्वर आपल्याला आपल्या लेकरांपुरतं सीमित बघत नाही. बायबल सांगते ज्या ज्यावेळी परमेश्वर तुमच्या माझ्यासाठी बोलला, परमेश्वर मोठे शब्द वापरला. हालेलुया, हालेलुया. अनेकदा वाचा 16 वचन. तसाच तुमचा उजेड माणसापुढे प्रकाश हा. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा बाप जो आकाशात आहे याचे गौरव करावे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपण वचनात बघणार आहे की परमेश्वर आपल्याला फक्त आपल्या घरापुरतं सीमित नाही केला. परमेश्वर आपल्याला फक्त किंवा आपल्या प्रार्थनेचं सामर्थ्य फक्त आपल्या लेकरापुरतं नाही दिला. आपल्या प्रार्थनेचं सामर्थ्य फक्त आपल्या घरापुरतं नाही दिला. बायबल सांगते देव म्हटलं की राष्ट्र माग तुला मी राष्ट्र देतो. प्रॉब्लेम अडचण ही आहे की आपण आपली विचार आणि आपण आपली नजर फक्त आपली घरापुरतं आणि आपल्या 4 लोकांपुरतं सीमित ठेवलेली. हालेलुया. तुमच्या घराला माहिती आहे तुम्ही प्रार्थना करताय, परंतु ज्यावेळी पुढच्या व्यक्तीला समजते तुम्ही प्रार्थना करताय आणि तुम्ही प्रार्थना केल्यानंतर परमेश्वर चमत्कार करतोय, त्यावेळी हे वचन पूर्ण होते. ज्या त्या व्यक्तीला दिसतंय की परमेश्वर तुमची प्रार्थना तो चमत्कार करतोय, त्यावेळी ते देवाचं गौरव करतो. मला सांगायचं तुम्हाला काय की स्वतःला घरापुरतं आणि 4 लोकांपुरतं सीमित करू नका. बहुतेक लोक आपल्यातले कमी शिकलेले, काही लोक जास्त शिकलेले, परंतु शिक्षण परमेश्वर कधी आट नाही बनवला. शिक्षण ही कधी सीमा नाही बनवला परमेश्वर. शनिवारी मागच्या शनिवारी आपण आपल्या सांगलीच्या चर्चमध्ये प्रार्थना ठेवली होती 7 तास आणि मोस्टली सगळ्या लेडीज होत्या. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की जगाला परमेश्वराचं सामर्थ्य जर कोणी दाखवलं, पेंटिकॉस्ट नंतर जर खरं देवाचा अग्नी कोणी जगाला दाखवला तर ती एक स्त्री होती, अशिक्षित. त्यामुळे शिक्षण हे कधीच आणि कधीच मर्यादा नाही आपल्यासाठी. देव कधीच ते जोखड करत नाही. हालेलुया. तू म्हणाल मी धुंडमांडी करतोय, झाले वॉचमॅनचं ड्युटी करतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या व्यक्तीनं 6 लोकांना मेल्लातनं उठवलं, देवाचा सेवक होता, ते एक प्लंबर होता. समजायले? प्लंबर व्यक्ती. तुमच्या हातामध्ये की मी अशिक्षित आहे, मी बारका धंदा करतोय, मी वॉचमॅनचं काम करतोय, मी भाजी विकतोय, मी धुणभांडी करतोय म्हणून रडत खडत जीवन काढायचं का परमेश्वराचं वचन आतमध्ये घ्यायचं आणि स्वतःला सामर्थ्यानं भरून जे परमेश्वर सांगते तसं जगायचं. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते की तुमचा प्रकाश असा पडू द्या की लोकांना दिसू दे की तुमचा परमेश्वर जिवंत आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी दिसू दे की परमेश्वर जिवंत आहे. तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी दिसू दे की परमेश्वर जिवंत आहे. स्वतः दृष्टिकोन वाढवा. हालेलुया. सच्चा व्यक्ती विचार ऐकत आहे का? आपली प्रार्थनेची सीमा कुठपर्यंत आहे? माझ्या पतीचं घर, माझ्या पतीचा बिझनेस, माझ्या लेकराचं जॉब आणि माझ्या लेकराचं चांगलं, ह्यापर्यंतच आपली प्रार्थनेचं सामर्थ्य सीमित आहे. हालेलुया, हालेलुया. माझं तुटलेलं जे मॅरेज लाईफ आहे त्यासाठीच मी सगळं सामर्थ्य वापरणार प्रार्थना करायला. हालेलुया, हालेलुया. स्वतःचा दृष्टिकोन वाढवा. जर जे तारण माझ्या वडिलांना मिळालं त्यांचं स्वतःपर्यंत ठेवलं असतं, जर त्यांनी विचार केला असता की आता आपण नशा सोडले, आपण आता गुन्हेगारी सोडले, आता देवाने एक चांगला मेडिकलचा जॉब आपल्याला दिलाय, आपण यामध्ये आनंदी राहूया, तर आज आम्ही इथं नसतो. हालेलुया, हालेलुया. बायबल मध्ये परमेश्वर म्हटलं की मी तुम्हाला शेपूट नाही, मी तुम्हाला शीर बनवले.
मग कसं शक्य आहे की देवाचं एक लेकरू जेव्हाचं भय बाळगते ते आयुष्यभर धुणभांडी करेल? मग कसं शक्य आहे की देवाचं लेकरू देवाचं भय बाळगते, जेव्हा देवाचा आत्मा आहे ते आयुष्यभर एक 4th क्लासचा जॉब करेल? मग कसं शक्य आहे की देवाचं लेकरू जे भय बाळगते ते त्याच्या मॅरेज लाईफ मध्ये आयुष्यभर त्रासलेलं असेल? तरी पण पुष्कळ लोक आहेत. हालेलुया. बायबल सांगते देव दरिद्रीला धुळीतून काढवतोय आणि राजासनाला देऊन बसवतोय. बरोबर आहे? बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत ज्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो की खरंच देवाने याला गरीबात काढलं, धुळीतून काढलं, याला वरती नेलं. बोटावर मोजण्यासारखे देवावर विश्वासणारे लोक आहेत. का माहितीये का? त्याचं कारण आहे, ऐकतात सगळेजण, परंतु वचन ऐकल्यानंतर जीवनामध्ये बदल बोटावर मोजण्यासारखे लोक करतात. माझे वडील ड्रेनेज साफ करायचं काम करायचे, पण त्यावेळी पण म्हणायचे, ज्या इचलकरंजीला सेवेला जायचे सायकलनं किंवा कधी कधी बसनं किंवा कधी कधी 2 व्हीलरनं, तर म्हणायचे की एक दिवस मी स्वतः या रस्त्यावरनं कार घेऊन जाणार, ड्रेनेज साफ कर, ड्रेनेज मॅनहोल स्वच्छ करत, गटर काढत असताना. हालेलुया. हालेलुया. तुम्ही स्वतःला सीमित जे बनवलेलं आहे, जर तुम्ही ठरवलं, मी काल पोरांना सांगितलं की जर तुम्ही ठरवलं की एक तांब्या ते तांब्याभर मला फक्त देव आशीर्वाद देऊ शकतोय, समजाले? देवाची इच्छा समुद्र द्यायचे, पण तुम्ही ठरवले की देवा हे तांब्या मला पाणी पाहिजे, मग देव तांब्या देतोय. देवाची किती जरी इच्छा असली तुम्हाला समुद्र द्यायचा, देव देऊ शकत नाही. का? तुम्ही स्वतःला सीमित केला, तुम्ही देवाला सीमित केला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. 4 लोक कोणतर हात वर करा. लय मोठा बायबल मधला प्रश्न विचारत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. काही तुम्हाला बायबल स्टडीचा मी प्रश्न विचार. 4 लोक कोणतर? 1 2 इकडं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. भिवू नका. मी तुम्हाला काय बायबल मधलं नाही विचारायलो, येशू किती कधी जन्मला, काय केला, असलं काय नाही विचारत. मी सोपा तुमच्या आयुष्यातला नॉर्मल प्रश्न विचारणार आहे. नॉर्मल 2 तर इकडे झाल्यात. पुरुषातनं कोणतर 2 करा हातवर, आब्रू राखा. हालेलुया. मला 4 लोक पाहिजे. तुम्ही दोघं कोण हात या इकडे, इकडे पुढे, कारण की माईक तिकडे येऊ शकत नाही, ते स्पीकर जरा हे होईल. तुम्ही या इकडे. आणि कोणतर 2 लोक पुरुषातनं. सोपा प्रश्न विचारणार आहे मी, लय मोठा काय अवघड नाहीये. देव म्हटला की तुम्ही जगाच्या शेवटी माझी साक्षी व्हाल. तुम्ही चर्चसाठी साक्षी बनून झालाय. आणि कोण होतं? 2 कोणतं पुरुषातनं. हा 1. अनेक कोणतं? मी लय मोठा प्रश्न विचारत नाही. जे वचन आपण शिकावले त्याच्या संदर्भात मी विचारतो. बघा, आजपर्यंत सगळ्यात मोठी प्रार्थना काय केलाय तुम्ही? सगळ्यात मोठी प्रार्थना लोकांसमोर जे खरं आहे ते सांगायचं. सगळ्यात मोठी प्रार्थना परिवार करता केली, चर्च करता केली. परिवार करता बस. सगळ्यात मोठी प्रार्थना काय केली आजपर्यंत? मला ह्याच्यात वाढायसाठी. कशासाठी? ज्ञान मिळावं, आत्मज्ञान मिळावं आणि माझं वचन सांगावं, मला यावं अर्ज ज्ञान मिळावं. तुम्ही सगळ्यात मोठी प्रार्थना आजपर्यंत आयुष्याची सगळ्यात मोठी प्रार्थना? जे काही चर्चमध्ये लोक येतात त्यांच्यासाठी, पण देशावर जे काही संकट आहे त्यासाठी. बरं, माझं जीवन साक्षीनं भरेल असं मी प्रार्थना करतो. बस जाऊ. हालेलुया. तुम्ही बघितला किती सीमित आपण परमेश्वरला करून ठेवले एका वाक्यात. आपण काय प्रार्थना केली सगळ्यात मोठी, पण आपण हे सांगायच्या अगोदर मी आता एक मोठी प्रार्थना केली असं मला वाटतं की मी रडून प्रार्थना केली की परमेश्वर, जे तुझ्या स्तुती
ही प्रार्थना मी आता आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण 5 बघितले, तुम्ही ऐकला त्यांचं उत्तर. आपली सगळ्यात मोठी प्रार्थना, वैयक्तिक प्रार्थना काय असते माहिती आहे? मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. तुम्ही स्वप्नात पण कधी विचार करत नाही की एक दिवस माझी लाईफ देव इतकी बेटर करेल की मला माझं अकाउंट बघायची गरज पडणार नाही. ही प्रार्थना आपण कधी करत नाही. का? तर आपण आपली लाईफ सीमित केली आहे. आपण देवाचं सामर्थ्य लिमिट केले. हालेलुया. एक वचन आपण काढूया. पहिले इतिहास 4 अध्याय 9 आणि 10 वचन. आणि यावेळेस आपल्या भावापेक्षा अधिक सन्मान्य होता. हा. आणि त्याच्या आईने त्याचे नाव यावेळेस म्हणजे दुःख देणारा असे ठेवले. ती म्हणाली, कारण मी त्याला संकटाने फसवले. आणि यावेळेसाने इस्रायलच्या देवाला आरोळी केली. तो म्हणाला, आहा, तू मला खरोखर आशीर्वाद दे आणि माझी सीमा वाढी आणि तुझा हात माझ्याबरोबर असू दे आणि मला वाईटाने पिडू नये म्हणून त्यापासून मला दूर ठेव. जे त्याने सांगितले ते देवाने त्याला दिले. बस. हालेलुया. बायबल नंतर याबेसला जेव्हा तिच्या आईने जन्म दिला त्यावेळी तिनं तिला दुःखात दिलं म्हणून त्याचं नाव तिने याबेस ठेवलं, म्हणजे दुःख. तुम्ही विचार करू शकता, एक लेकरू जे जन्मले त्याचं नावच दुःख आहे, त्याची मानसिक अवस्था काय असणार आहे? अशा मी पुष्कळ लेकरांना भेटलोय, पुष्कळ मुलांना, पुष्कळ मुलींना भेटलोय की लहानपणापासून त्यांच्या आई वडिलांनी किंवा त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांना तुच्छ समजले किंवा मंद समजले किंवा ढ समजले. त्यामुळे ते लेकरं आज जीवनामध्ये डेअरिंग करू शकत नाहीत, कारण का लहानपणापासून त्या गोष्टी त्यांनी ऐकल्यात. हालेलुया. त्यांनी त्या सगळ्या गोष्टींमुळे, त्या सगळ्या बोललेल्या सगळ्या शब्दांमुळं त्यांची मानसिकता आणि त्यांचा नजरिया इतका सीमित झालेला आहे की त्यांना वाटत पण नाही की मी माझ्या जीवनामध्ये एक चांगलं लाईफ जगू शकतोय म्हणून. मी एका मुलाशी बोलतो होतो. मी म्हटलं, टेन्शन घेऊ नको म्हटलं, आपण प्रार्थना करूया, परमेश्वर तुला ते जे काय तुझं जॉब असेल, जे काय असेल ते करेल. मी तिथं बसलोय, मी त्याला वचनातून उत्तेजना द्यायलोय, तेवढ्यात त्याचे वडील तिथं म्हणले, नाही म्हणले, नालायक आहे म्हणले, काय होऊ शकत नाही जगात. हालेलुया. आणि त्या मुलाला पण वाटतं की आपण करू शकत नाही. मला माहिती आहे त्याच्या आतमध्ये क्षमता आहे. हालेलुया. हालेलुया. ज्याने एक्झाम बनवली ते तुमच्या माझ्यासारखा मनुष्य आहे. ज्याने ते पास केले तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती आहे. बायबल सांगते परमेश्वर मनुष्याला समान बनवलाय. परंतु काही लोक का बंधन तोडून वरती जातात आणि काही लोक सीमित राहतात, त्याचं कारण आहे की त्यांनी स्वतःला सीमित ठेवलेलं आहे. तसं मी त्या मुलाला म्हटलं, टेन्शन घेऊ नको म्हटलं, आपण प्रार्थना करूया म्हटलं. तो म्हटला, काय पास्टर म्हटला, तुम्ही सांगताय म्हटला, पण तुम्ही गेल्यानंतर ह्यांना वाटतच नाही म्हटलं मी करू शकते म्हटला, ह्यांना विश्वास नाही म्हटलं माझ्यावर. म्हटलं टेन्शन घेऊ नको, आजपर्यंत मुलगा नाही करू शकला. हालेलुया. मला सांगा, आपला देव इतका कमकुवत आहे की एक मुलाला त्याचं स्वप्नाचं नोकरी देऊ शकत नाही, इतका कमकुवत आहे परमेश्वर. जर इतका कमकुवत असेल देव, तर प्रार्थना बंद करायचं आपण. इतका कमकुवत आपला परमेश्वर आहे की एक गोष्ट, एक बिझनेस, एक गोष्ट आपली सक्सेस करू शकत नाही. इतका कमकुवत आहे परमेश्वर. इतका देव कमकुवत आहे की एक मॅरेज जे तुटत आहे त्याला जोडून परत नीट करावं, इतका कमकुवत आहे का देव? देवाचं सामर्थ्य इतकं कमकुवत आहे का? नाही. हालेलुया. तुम्ही विचार करू शकता, याबेस त्याच्या आईने त्याला जन्म दिला, त्याचं नावच दुःख ठेवलं. ज्यावेळी लोक याबेस म्हणून बोलवतात त्यावेळी त्याला त्या जीवनावर त्यांनी भविष्यवाणी करतात की हे आयुष्य दुःखानं भरलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु बायबल सांगते देवाकडे प्रार्थना केली, त्या सगळ्या भावांमध्ये बायबल सांगते तो सन्माननीय बनला. त्यानं काय केलं? देवाला म्हणला, परमेश्वरा माझी सीमा वाढव म्हटलं. देवाला सांगा, परमेश्वरा माझी प्रार्थनेची सीमा वाढव. जसं घरासाठी प्रार्थना करताय, जसं नोकरीसाठी प्रार्थना करा, देवाकडे प्रार्थना करा की परमेश्वरा क्लास 2, क्लास 3, क्लास 1 दे. सीमा वाढवा प्रार्थनेची. हालेलुया. मला कधीच आणि कधीच ही गोष्ट शिकवली गेली नाही की आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रार्थना करायची. आपल्या ख्रिश्चन लोकांचं किंवा आपल्या
मोस्टली लोकांचं काय असते माहिती आहे काय, मला चांगलं जॉब पाहिजे आणि एक दिवस मी दुबई फिरणार. दुबईमध्ये ती वाळू डेझर्ट फिरायचं आहे. सगळ्यात मोठं स्वप्न काय, देवा माझ्याकडे आयफोन पाहिजे. ही सगळ्यात मोठी प्रार्थना आहे. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. देव काय माग म्हटला आणि आपण काय मागतो. देव कसं माग म्हटलं आणि आपण काय मागतो. एक मला आठवते, ज्यावेळी मी नवीन नवीन वचन सांगायला सुरू केलं आणि एक पती पत्नी आली, म्हटले पास्टर प्रार्थना करा, काय एक लेकरू दे म्हटले, फक्त बास. हालेलुया. म्हणले आता आम्हाला माहित आहे म्हटले सगळं रिपोर्ट असा आहे तसा आहे तसा आहे, एक उदे म्हटले बास एक. मी म्हटलं भीक मागली सर का मागायला म्हटलं. पोटचं फळ देवाची देणगी आहे, बायबल सांगते. भीक मागली सर का मागताय म्हटलं. हालेलुया. बायबल सांगते जे मनुष्यावर अशक्य आहे देवाबरोबर सगळं काही शक्य आहे. जे डॉक्टर बरोबर अशक्य आहे, जे मेडिसिन्स बरोबर अशक्य आहे, की प्रत्येक गोष्ट देवाबरोबर शक्य आहे. म्हटलं भीक मागितल्या का मागू नका. एक का मागताय म्हटलं, 2 मागा 3 मागा म्हटलं. कारण की इतक्या वर्ष ट्राय करून त्यांचा विश्वास संपलेला आहे. त्यांनी सीमित केलं की देवा एक दे बास. हालेलुया, 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 हालेलुया. साईडच्या व्यक्तीला विचार, ऐकत आहे का. मला विचारू नका, साईडच्या व्यक्तीला ऐकत आहे का विचारा. झोपू नका म्हणून सांगा. तुम्ही इथं झोपला, घरात झोपताय बघा. हालेलुया, हालेलुया. साईडच्या व्यक्तीला सांगा स्वतःचं स्तर वाढवा. देवाला उंच बघा, स्वतःला पण उंच बघा. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला पास्टर मला माझ्या वैयक्तिक जीवनातल्या अडचणी सपनात आणि मी काय मोठी प्रार्थना करणार आहे. हालेलुया. इथं माझ्या लेकराची नोकरी मला मिळणार, तुम्ही म्हणताय की माझ्या प्रार्थनेचा स्तर मी वाढवू. हे माझं 5 रुपयाचं माझं पुढं जाईन झालं, तुम्ही म्हणताय की देवाकडे मी 1000 रुपयाचं मागू. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते याबद्दल देवाकडे प्रार्थना केली की परमेश्वरा तू माझी सीमा वाढव. मी काही दिवसापूर्वी एक व्यक्तीला भेटलो आणि मला म्हटले की मला जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज नाही मिळालं, पण देवाला धन्यवाद जे देऊ देईल मला आता ते बेटर देईल. म्हणजे तुमचा विश्वास आहे म्हटलं. मी म्हटलं माझा विश्वास असा आहे म्हटलं की देवा हे बेटर आणि हे मला पाहिजे. हालेलुया. तुम्ही देवाला सीमित केला म्हटलं की देवा माझं एवढे आणि याच्यावर मला हेच मिळू शकते. तसं नाहीये. जर तुम्ही कधी शेतकरी असाल किंवा शेती केली असेल किंवा माहित असेल, तुम्हाला माहित आहे की बीज खूप लहान असते. बीज खूप लहान असते, पण जेव्हा ते फळ देते, समजा ते शेतकऱ्याचं घराणं आशीर्वादित होते, इतकं फळ ते आणते. त्यामुळे याला फरक पडत नाही की मी भाजी विकतोय का मी वॉचमॅन आहे, नाही फरक पडत. हालेलुया, हालेलुया. मी म्हटलं ना, जेव्हा माझे वडील गटर काढायचे त्यावेळी त्यांनी म्हणायचे की मी एक दिवस जेव्हा मला आशीर्वादित करणार आणि मी कारनं फिरणार. ज्यावेळी त्यांच्याकडे एकच ड्रेस होता, म्हणजे जे तुम्ही लोकांसमोर घालू शकता, ते पण कोणतर त्यांना गिफ्ट दिला होता वापरलेला, जे आपण म्हणतोय सफारी म्हणतोय त्याला, सफारी. आणि ते पण फाटून जिजून हे झालं, त्यामध्ये मागणं पॅन्ट जरा फाटलेली, त्यांना ते खाली करायला लागायचं. मग त्यावेळी त्यांनी म्हणायचे की परमेश्वर मला ब्रँडेड गोष्टी देणार. कधीच आत्ता जी स्थिती आहे त्या स्थितीमुळे स्वतःचं भविष्य तुम्ही बांधू नका, स्वतःच्या प्रार्थना बांधू नका. आत्ता जे आहे त्याच्यावर तुमची प्रार्थना नसायला पाहिजे. तुमची प्रार्थना, तुमचा विश्वास देवाच्या वचनावर असायला पाहिजे. जे वचन सांगते की परमेश्वर धुळीतून काढून राजस्थानला आपल्याला बसवते. हालेलुया. आणि आज तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, जे काय आम्ही घालतोय, जे काय आम्ही वापरतोय, कधीच आणि कधीच खालचं आणि स्वस्त वापरत नाही. सगळ्या गोष्टी
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर देतोय, परमेश्वर देतोय. आज माझा बिझनेस आहे, मी त्याला छोटं बघत नाही. मी म्हणतो की ते मला मोठं कंपनी करायचं. मी देवाकडे ती प्रार्थना, देवा एक मोठं, मला त्याचं एक मोठं जे काही संस्था किंवा मोठं कंपनी करायचं आहे. का? मला माहिती आहे देव सामर्थ्य ठेवतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी नागपूरमध्ये एका मुलासंग बोलतो होतो. मी म्हटलं जे काय तू करतोयस म्हटलं, देव मला सांगायला म्हटलं की परमेश्वर तुझं रूपांतर एक मोठ्या कंपनीमध्ये करेल. म्हटलं तू देवाला तशी प्रार्थना कर. त्याला आश्चर्य वाटायला का? त्यांचे वडील एक टेलर काम करतात, एक टेलर काम करतात त्यांचे वडील. त्याला आश्चर्य वाटलं की देव मला कसं काय करेल. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. साईडच्या व्यक्ती सांगा देव करू शकतोय, देव करू शकतोय, शक्य आहे. हालेलुया. तुम्हाला जर अशक्य वाटलं तर काय, तर आमच्या संग 2 दिवस फिरा. माझ्या संग ते शारून होता, त्याला आम्ही जिथं आपण सांगली चर्चच्या साईडला झोपडपट्टी आहे, त्याला झोपडपट्टी फिरवली. त्याला म्हटलं एक दिवस इथं राहत होतो म्हटलं. हालेलुया. एक दिवस इथं राहत होतो, इथं गटर काढलं म्हटलं एक दिवस. पण आज त्याच ठिकाणी म्हटलं परमेश्वर आम्हाला उच्च स्थानावर बसवलाय म्हटलं, शक्य आहे म्हटलं. हालेलुया, हालेलुया, शक्य आहे. ज्यावेळी तुम्ही देवाला सीमित करताय, हे बघा जे लाईफमध्ये आत्ता चालू आहे त्या घडलेल्या घटनांमुळे कधीच आणि कधीच असं समजू नका की देवासाठी काय अशक्य आहे. जे माझे वडील म्हटले मी ब्रँडेड घालणार, लगेच दुसऱ्या दिवशी आमच्या घरात काही पोतं नाही पडलं. थोडा वेळ लागला त्या गोष्टीला, परंतु परमेश्वर आमच्यासाठी केला. जर माझ्या वडिलांनी प्रार्थना केली असती की देवा पहिला गटर काढत होतो, आज तुम्हाला मेडिकलमध्ये चांगलं बुकिंगचा जॉब दिला, तुला धन्यवाद, तर आज तितक्या थोडक्यामध्ये आम्ही जगत असतो. जसं आज आशीर्वाद तसा आम्ही नसतो. त्यांनी कधीच देवाला सीमित नाही बघितलं. आज आपण मंडळी बघतोय, आमचं स्वप्न आहे की हे देशात मोठं व्हायला पाहिजे. हे आम्ही कधीच लिमिट करत नाही परमेश्वराला. तुम्हाला त्या अजून 4 खुर्च्या मोकळ्या आहेत, त्या मोकळ्या खुर्च्या आम्हाला दिसत नाहीत. आम्हाला परमेश्वर माहित आहे. हालेलुया. मला परमेश्वर माहित आहे. कधीच आणि कधीच तुमच्या लेकरा जीवनात जे चाललंय, तुमच्या मॅरेजमध्ये जे चाललंय, जे बिझनेसमध्ये चाललंय, जे नोकरीमध्ये चाललंय, करिअरमध्ये चालू आहे, जरी आपल्या अपोजिट असेल तरीही त्या गोष्टीकडे बघून कधीच आणि कधीच स्वतःची प्रार्थना त्याचा स्तर कमी करायचं नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला आठवते मी कोणाला तर वचन सांगत होतो आणि तिथं मी उदाहरण दिलं की ज्यावेळी आपण प्रार्थना करतो देवाकडं, आमच्यावर कोणतं सेवक तुम्हाला वचन सांगतो, तुम्ही पण ऐकते, तुम्ही पण उत्तेजित होता की नाही जर सेवकासाठी देव केला माझ्यासाठी पण करेल. मग तुम्ही प्रार्थना करता की देवा मला, आपण उदाहरणार्थ धरूया की परमेश्वर मला घर पाहिजे, 4 BHK पाहिजे. तुम्ही प्रार्थना करताय, मग 4 महिने गेले, 6 महिने गेले, 8 महिने गेले, ते 4 BHK मिळत नाही. आपण देवाकडे प्रार्थना करतो, देवा जशी तुझी इच्छा तसं मला तू दे. मग ते पण मिळत नाही. मग आपण परत खाली येतोय की परमेश्वर दे बाप्पा मला घर पाहिजे. आता तुझी इच्छा पण नाही, मला फक्त घर पाहिजे, कारण का आपली आशा संपलेली आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं एक ब्रदर आहे, त्याने एक्झाम देऊन थकला. ते म्हटलं दादा, म्हटलं वडापावचा गाडा सुरू करतो म्हटलं. पप्पा म्हणले तसलं काही करायचं नाही म्हटलं. हालेलुया, तसलं काही करायचं नाही म्हटले. कधीच आणि कधीच जे चालू आहे त्या गोष्टीमुळं, जे विश्वासानं सुरू केलं आहे, समजायला जे आजूबाजूला चालू आहे त्या गोष्टीमध्ये गोष्ट कधीच आणि कधीच खचवायचं नाही. ते आज वडापावचा गाडा सुरू केला असता तर काय कुठं ना कुठं कोपऱ्यात लावला असता, पण आज परमेश्वर त्याला बँकेमध्ये अधिकारी बनवलाय. हालेलुया, क्लास 1चं पोस्ट दिलाय परमेश्वर त्याला. समजायले मी का तुम्हाला या गोष्टी सांगतोय की कोणी जर ठरवलं की मी माझ्या अडचणीला बघून माझी प्रार्थना कमी करणार नाही, तुम्हाला मी भाजी विकतोय. ज्यावेळी दुसरं विश्वयुद्ध झालं, कोरियामध्ये देवाचे सेवक होते, त्यांनी त्यांच्या लोकांना सांगितलं की जे मिळते ते बिझनेस करा म्हटले. मग कोणी भाजी सुरू केलं, कोणी काय सुरू केलं. त्यावेळी देशातच पैसा नव्हता, लोक विकत काय घेणार, तरी पण त्यांनी सेवकाचं ऐकलं सुरू केलं.
आज ही स्थिती आहे की त्या देशामध्ये जितके श्रीमंत लोक आहेत ते सगळे त्या लोकांची पिढी आहे ज्यांनी त्यावेळी समजायले त्यावेळी 2-2 रुपयाची भाजी विकली, त्यावेळी 1 रुपयाची भाजी विकली. आज त्या देशामध्ये श्रीमंत पिढी आहे सगळी त्या लोकांची. जर त्यांनी त्यावेळी म्हटले असते की जगातच पैसा नाही आता, व विश्वयुद्ध सुरू आहे, कुठनं परमेश्वर मला देणार. हालेलुया. आपण आपली सीमा जी आहे ना ती वाढवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही जगामध्ये असताय, जगाच्या लोकांमध्ये असताय, शक्य होत नाही आपल्याला की आपण विश्वासानं काहीतरी बोलावं, कारण जगामध्ये सगळे निगेटिव्ह आहे. जर तुमचे वडील प्रार्थना करत नसेल ते पण निगेटिव्ह व्यक्ती आहे, जर तुमची पत्नी प्रार्थना ते पण निगेटिव्ह आहे, तुमचा भाऊ नसेल ते पण निगेटिव्ह आहे. जो व्यक्ती वचन वाचत नाही तो कधीच आणि कधीच विश्वासानं बोलू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. व्यक्तीला सांगा स्वतःची सीमा वाढवा. मला योसेफाचं उदाहरण बायबलमधलं आवडते की त्याला स्वप्न पडलं की देव, तो म्हटला की या सगळ्यांपेक्षा देव मला उंच करणार, आणि दुसऱ्या क्षणाला देव त्याला खड्ड्यात टाकला. लक्ष देऊन ऐकत होता. खड्ड्यातनं ज्यावेळी तो पोटिफाराच्या घरात गेला तो देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे की देवा धन्यवाद, जाऊ देस सगळ्यांचं, राजा बना, असं पंतप्रधान बनायचे, सगळं जाऊ दे, जिथं मला ठेवलं तिथं आशीर्वादित कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यानं जर स्वतःला सीमित केलं असतं तर आशीर्वादित झाला असतात, जेमतेम चाललं असतं. पण ज्यावेळी दुष्काळ आला घरानं सगळं त्याचं मरून गेलं असतं दुष्काळानं. तुम्ही ज्या ठिकाणावर आहे, जर देवाची इच्छा नाही तुम्ही तिथं असायला पाहिजे, पण तुम्ही कम्फर्टेबल होऊन तिथं राहताय तर ठीक आहे, तुमचं आयुष्य ब्लेस्ड बनल. परंतु तुमच्याशी जुडलेले जे लोक आहेत ज्यांना जे तुमच्याद्वारे आशीर्वादित करणार आहे त्यांचं आयुष्याचं नुकसान होतं. जर आज परमेश्वर मला दाखवतोय की मला पुढे जाऊन माझा बिझनेस वाढवायचा आहे, मला पुढे जाऊन माझ्या बिझनेस रूपांतर कंपनीमध्ये करायचं आहे, तर असे हजारो तरुणी आहेत की ज्यांना परमेश्वर निवडलंय, ज्यांच्यासाठी मला निवडलंय की माझ्या कंपनीतनं त्यांना जॉब मिळणार. जर मी कंपनी सुरूच नाही केली तर ते बेरोजगार. हालेलुया. जे काही बघताय, जे काही तुमच्या हातामध्ये दिले, समजायले त्याला मोठं बघा, त्याचा विस्तार करायचं बघा. लेकरासाठी प्रार्थना करताय, फक्त स्वतः लेकरासाठी करू नका. प्रार्थना करा की दे बाप्पाला, हे का मी भिकाऱ्यासारखी प्रार्थना करू. देवाकडे प्रार्थना करा, देवा सगळ्यात उच्च लेवलचं माझ्या लेकराला मिळायला पाहिजे. पतीसाठी प्रार्थना करा, देवाकडे प्रार्थना करा, देवा सगळ्यात उच्च लेवलचं माझ्या पतीला मिळायला पाहिजे, ज्याचा ज्याचा फायदा माझ्या गावाला, माझ्या देशाला पण व्हायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते तुमचा प्रकाश असा पडायला पाहिजे की लोक देवाचं गौरव करायला पाहिजे. तुम्ही भांडी घासायला जाताय ते बघून लोक देवाचं गौरव करणार आहेत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते मी तुम्हाला शेपूट नाही, मी तुम्हाला शीर बनवले. ते वचन कधी आपल्या जीवनात पूर्ण होणार? ज्यावेळी आपण ते मनामध्ये भूक बाळगतो की परमेश्वरा मला इथं सीमित नाही ठेवायचं, मला एवढ्यात सीमित नाही ठेवायचं. हालेलुया. 3 महिन्यामागं मला एक व्यक्ती फोन केला. मला म्हटलं की पास्टर देवाला धन्यवाद, माझा बिझनेस चांगला चालू आहे आणि आता अनेक त्या व्यक्तीला गोष्ट करायची आहे जीवनामध्ये, पण ते म्हटलं आता मला वाटतंय, म्हटलं पास्टर ते होणार नाही, पण देवाला धन्यवाद की हे देवाने दिलं मला. मी म्हटलं कोण सांगितलं तुम्हाला? कोण सांगितलं? म्हटलं की हे व्यवस्थित चालले म्हणून ते देऊ शकत नाही म्हटलं. तर नाही म्हटले मला असं वाटतंय की आता हे जर देव दिलाय तर आता माझ्याकडनं ते होणार नाही, कारण का ह्यात माझा जास्त वेळ चाललाय. म्हटलं कोण सांगितलं? म्हटलं की देव देऊ शकत नाही म्हटलं. का सीमित केला म्हटलं तुम्ही परमेश्वराला? नाही आता ते अवघड आहे. म्हटलं तुम्ही का ठरवलं ते अवघड आहे? तुम्ही का परमेश्वराला सीमित केलं? हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी देवाचं सामर्थ्य तितकंच आहे जितकं तुम्ही देवाला बघताय. तुम्ही जर बघताय की माझा देव माझ्यासाठी फक्त एक 15,000ची नोकरी काढू शकतोय, तर त्याच्या पलीकडे देव तुमच्यासाठी काय करू शकत नाही. तुम्ही जर बघताय की माझा परमेश्वर झोपडीमधनं पण मला उचलून एक क्लास 1 बनवू शकतोय, परमेश्वर करू शकतोय, कारण देव सामर्थ्य ठेवतोय. हालेलुया, हालेलुया. कधीच आणि कधी स्वतःला लिमिट बघायचं नाही. एक वचन काढतो जेणेकरून
तुम्हाला समजल की किती महत्वाचं या पृथ्वीवर आपलं आशीर्वादित होणं. उपदेशक 9 अध्याय 10 वचन काढा. उपदेशक 9 अध्याय 10 वचन. Ecclesiastes chapter 9 verse number 10. जे काही काम तुझ्या हाती पडेल जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर. ते सगळे सामर्थ्य खर्च करून कर, कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहे, कारण की ज्या कबरेकडे तू चाललेला आहेस तेथे काही उद्योग, तिथं काही उद्योग, युक्ती प्रयुक्ती, काय काय युक्ती प्रयुक्ती, युक्ती अयुक्ती, बुद्धी व ज्ञान याचे नाव नाही. बुद्धी व ज्ञानाचे नाव नाही. तुम्ही ज्या कबरेमध्ये चाललाय, तुम्ही किती सामर्थ्यशाली असाल, पण त्या कबरेमध्ये तुमच्या सामर्थ्यानं तुम्ही झाडं उगवू शकत नाही. तुम्ही किती सामर्थ्यशाली असाल, तुम्ही किती तुमचं स्वप्न मोठं असेल, किती तुमच्याकडे कला कौशल्य परमेश्वर दिला असेल, परंतु त्या कला कौशल्याचा जर फायदा या पृथ्वीवर नाही झाला तर या कबरेमध्ये त्याचा काही उपयोग नाही. हालेलुया. हे बघा, प्रत्येक एक दिवस आपण मृत्यूकडं आणि स्वर्गाकडे चाललो. ज्या ठिकाणी आपण जाणार आहे, मेल्यानंतर कोणाला जाळतील, कोणाला पुरतील, कोणाला वाहून घालतील, त्याचा काय फरक पडत नाही. परंतु मेल्यानंतर ज्या कबरेत आपण जाणार आहे, त्या कबरेमध्ये तुमच्या ज्ञानाचा काय उपयोग आहे का? त्या कबरेमध्ये तुमच्या बिझनेसचा काय उपयोग आहे का? त्या कबरेमध्ये तुमच्या नॉलेजचा उपयोग काय आहे का? जे नॉलेज जर तुम्ही पृथ्वीवर असताना देवाच्या सामर्थ्यानं जर विस्तार केला असता, क्लासरूम बनला असता, त्या नॉलेजचा उपयोग त्या कबरीमध्ये काय आहे का? नाहीये. म्हणून उपदेशक सांगतोय, शलमन म्हणतोय की जोपर्यंत पृथ्वीवर आहेस तोपर्यंत जे हातात परमेश्वर दिलाय किती छोटा असू दे, त्याचा विस्तार कर. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. आपलं लक्ष पोट भरण्याकडे स्वतःच, म्हणून आपण कधीच आयुष्यात पुढे जात नाही. देव काय म्हटलं माहिती तुम्हाला? मी तुमच्यामध्ये खाण्यासारखं नाही म्हटलं, वाढणाऱ्यासारखं आहे. हालेलुया, हालेलुया. समजा तुम्ही लोक आमच्या घरी आला जेवायला, आम्ही म्हटलं तुम्ही आमच्या घरी या जेवायला. आमच्या घरामध्ये समजा 2 ताट आहेत, तुम्ही 4 लोक आला, तर मला काय करायला पाहिजे? मला माझ्या घरातली ताटाची संख्या वाढवायला पाहिजे, कारण तुम्ही 4 जण आलाय. मग नेक्स्ट टाइम काय झालं, मी म्हटलं परत आणि या. तुम्ही येताना 4 नाही, तुम्ही 8 जण आला. मग मला काय करायचं? मला माझी ताटाची संख्या वाढवायला पाहिजे. का? तर मी वाढणारा व्यक्ती आहे. पण मी जर खाणार असेल तर येणार खाणार बसणार जाणार, येणार खाणार बसणार जाणार. परंतु मी तुम्हाला चारा लागलो, मी तुम्हाला वाढवले, असं करत करत माझं घर समजायले ना चांगल्या चांगल्या गोष्टीनं, चांगल्या ग्लासच्या ताटानं, चांगल्या डिनर सेटनं भरणार. का? मी वाढायला लागलो. हालेलुया, हालेलुया. लोकांना समजत नाही येशू का आला. येशू का आला? तुषार सक्ते मालगावमध्ये, तर तुषार सक्तेचं तारण करायचं आणि तुषार सक्तेचं घर परिवर्तन करायचं, यासाठी आला का येशू? हालेलुया. तुम्ही येशूवर विश्वास करताय? किती लोक विश्वास करताय? काय लोक एवढे 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 एवढे. बायबल सांगते योहान 3:16 काय सांगते? देवानं जगावर, परमेश्वर किती मोठं बघतोय. जेव्हा एक गोष्ट देवाला पृथ्वीवरून करायची होती, तर परमेश्वर स्वतःला एका गावापुरतं, एका व्यक्तीपुरतं सीमित नाही केलं. परमेश्वर पूर्ण जगाला बघितलं. आणि बायबल सांगते, पॉल लिहिला की ज्या आत्म्याने ख्रिस्ताला मेल्यातून उठवलं, तो सेम पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वास करतोय. बायबल सांगते परमेश्वर मनुष्याला बनवला, देवाने तुझ्या प्रतिरूपाचं परमेश्वर मनुष्याला बनवला, डुप्लिकेट नाही. हालेलुया. इंग्लिश मध्ये लिहिले की गॉड मेड ह्युमन इन हिज ओन लाइकनेस अँड हिज ओन स्टॅचर. म्हणजे दिसणारा पण आणि विचाराला पण परमेश्वर मनुष्याला देवासारखं बनवलं. मग तुम्हाला वाटतंय का की जर येशू ख्रिस्त तुमच्या जागी असता तर येशू ख्रिस्ताने भिकाऱ्यासारखं प्रार्थना केली, देवा एक नोकरी माझ्या लेकराला तेवढी दे. देव ज्या येशू ज्यावेळी पृथ्वीवरनं गेला, शिष्यांना येशू म्हटला की जा सगळ्या यरूशलेमाला सुवार्थ प्रसार करा. नाही, जा सगळ्या सृष्टीला तुम्ही सीमा वाढवा.
हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. कधीच आणि कधी स्वतःला सीमित ठेवू नका. का? एक दिवस मरणार आहे. त्या कबरेमध्ये गेल्यानंतर काय उपयोग नाही तुमच्या कला कौशल्याचा, काय उपयोग नाहीये. सगळ्यात मोठं मनुष्याच्या जीवनाचं दुःखद बातमी काय माहिती आहे का? तो मेला हे नाही, तो जिवंत असताना त्याने काय करू शकला नाही, किंवा तो जिवंत असताना त्याकडे देवाचं सामर्थ्य असताना तो काय करू शकला नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या वडिलांच्या अकाउंटमध्ये लाखो आहेत आणि मी तुमच्या दारात येऊन जर 1000 रुपयासाठी रडत बसलो, ते मला शोभल का? पण आपण किती वेळा रडतोय परमेश्वरासमोर? 15,000, 20,000. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी एक वेळ प्रार्थना करायला गेलो आणि सुरुवातीला मी लहान होतो. मग मी काय करायचो की जर कोण डोकेदुखी घेऊन आला, कोण पोटदुखी घेऊन आला, मी त्यासाठी प्रार्थना करायचो. आणि जर कोण मोठा आला, कॅन्सरवाला, ट्युमरवाला कोण आला, की म्हणून थांब पप्पाकडे जावं प्रार्थना करायला. पण एक वेळ ज्यावेळी प्रार्थना करते, परमेश्वर मला सांगितला की तुझ्याद्वारे जे डोकेदुखी बरं करतोय, पोट बरं करतोय, ते कोण आहे? मी म्हटलं देवा तू आहे. तुझ्या वडिलाच्या द्वारे जे कॅन्सर बरा करतोय, ट्युमर बरा करते, ते कोण आहे? मी म्हटलं देवा तू आहे. तुझ्यात कोण आहे? मी म्हटलं देवा तू आहे. त्याच्यात कोण आहे? देवा तू आहे. माझा अर्थ काय? मी म्हटलं देवा धन्यवाद म्हटलं. त्यानंतर मी कधीच आणि कधीच ICU मध्ये असू दे, घरात असू दे, झोपेत असू दे, मी कधीच माझी प्रार्थना चेंज करत नाही. तुम्ही जर माझ्याकडे आला की माझं डोकं दुखायले, मी तेवढंच नॉर्मली प्रार्थना करणार. तुम्ही मला ICUत घेऊन गेला, तिथं पण मी तेवढंच करणार. मला ओरडायची गरज नाही, गुडघ्यावर रडायची गरज नाही. मला माहीत आहे आपण देवाला सीमित करतोय. कॅन्सर आहे म्हटलं तर जास्त प्रार्थना करायला पाहिजे. करू नका असं म्हणत नाही मी. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. साहित्य संघाच्या कबरेत तुम्ही चाललाय, तिथं काय उपयोग नाही. सांगा मला का सांगताय? साहित्याला सांगा, मला माहिती आहे सगळी वचनं. मी ब्लेस्ड आहे. सांगा साहित्य तिला, ज्या कबरेत तुम्ही चाललाय तिथं बिझनेसचा काय उपयोग नाही, तिथं जॉबचा काय उपयोग नाही, विजाचा काय उपयोग नाही. हालेलुया, हालेलुया. समजा जर शलमोन कबरेत जाऊन एवढं त्याला परमेश्वर ज्ञान दिला, सगळं दिला, सगळं दिला, जेलमध्ये असतानाच जर मेला असताना कबरेत गेला असता, त्याच्या नॉलेजची काय व्हॅल्यू असते? काय नाही. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. जे परमेश्वर तुमच्या हातात दिलंय, शलमोन म्हटला, एक ज्ञानी व्यक्ती, तो म्हटला की जे देव तुमच्याकडे दिलाय ते विस्तार करा त्याचा. तुम्ही प्रार्थना करताय, लेकरासाठी करताय, त्याचा विस्तार करा. गावासाठी करा, देशासाठी करा. तुम्ही देवाकडे एक लेकरासाठी प्रार्थना, देवाला म्हणा देवा तुझी इच्छा आहे, मला 2 दे. विस्तार करा. त्याचं कारण आहे की जितकं सीमित तुम्ही परमेश्वराला बघताय, तितकंच सीमित आयुष्य तुम्ही जगताय. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. आज केडगावमध्ये कित्तर विधवा मुली, कित्तर अनाथ मुली एज्युकेशन घेत आहेत. कारण की कोण तर रमाबाई पंडित नावाची स्त्री होती, ज्यानं स्वतःला समाजाच्या समजायले या देह धोरणांमध्ये स्वतःला तिनं लिमिट केलं नाही. मी विधवा आहे म्हणून तिने स्वतःला लिमिट केलं नाही. तिनं देवाचं वचन तिला समजलं त्या स्त्रीला, आणि समजायले तिनं स्वतःचं जे काय विस्तार केला, तिनं स्वतःचा नजरिया बदलला. आज ती स्त्री नाही आहे, पण त्यासारख्या हजारो समजायले लाखो ज्या विधवा स्त्री आहेत त्या आज एज्युकेशन घ्यायल्यात, त्या आज त्यांचं जीवन बदलायला लागल्यात. का? एक स्त्रीनं स्वतःपुरतं ठेवलं नाही, तिनं विस्तार केला स्वतःचा. हालेलुया, हालेलुया. जर रमाबाई पंडित विचार केले असत्या की मी विधवा, मी काय करू शकतोय, देवा धन्यवाद मला तू तारण दिला, आभार म्हणतो, आता लाईफ माझी आशीर्वादित कर, पण नाही, त्यांनी स्वतःच्या प्रार्थनेचा स्तर वाढवला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज कित्तर मुली समजायला तिथं एज्युकेशन घ्यायल्यात, कित्तर विधवा स्त्रिया तिथं एज्युकेशन घ्यायल्यात. का? एक स्त्रीनं देवाला मोठं बघितलं. समजायले एक स्त्रीनं परमेश्वरला मोठं बघितलं.
हालेलुया. तुम्ही किती बारकं काम करते याच्यावर ठरत नाही की परमेश्वर भविष्यात तुम्हाला कुठे घेऊन जाईल. तुम्ही किती खालचं काम करते याच्यावर ठरत नाही की परमेश्वर तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकते. आत्ता तुम्ही किती कर्जात आहे याच्यावर ठरत नाही की आयुष्यावर तुम्ही कर्जात मरणार नाही. 3 दिवसामागं मी तुम्हाला सुरुवातीला जी साक्ष सांगितली, ते व्यक्ती 4ही बाजून कर्जात पडलेला, अर्धा तासात परमेश्वर सगळं कर्ज नील केला. हालेलुया, हालेलुया. हे सामर्थ्य परमेश्वर ठेवतोय. देवाला मोठं ज्यावेळी आपण बघतोय त्यावेळी मोठ्या गोष्टी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करतोय. जेव्हा आपण परमेश्वराला सीमित करतोय त्यावेळी तुम्ही काय जरी केला तर पुढे जाऊ शकत नाही, विस्तार होत नाही त्या गोष्टीचा. हालेलुया. कधीच लाईफमध्ये सेटल राहायचं नाही, देवाकडे मागत राहायचं की देवा अजून वर, अजून वर, अजून वर. का? तुम्ही जितकं वर जाताय, जितकं तुम्ही सदन बनताय, तितकं तुम्हाला देवाच्या राज्यासाठी काम करता येते. तुम्ही जर 10 रुपये कमवताय, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये 9 रुपये देऊ शकत नाही. तुम्ही जर 100 रुपये कमवताय तर तुम्ही देवाच्या राज्यासाठी समजायले 20 रुपये, 9 रुपये देऊ शकताय. का? तुमचा विस्तार परमेश्वर केला आहे, तुमच्याकडे पुष्कळ परमेश्वर द्यायला लागलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी जितक्यांना आजपर्यंत भेटलोय आपल्या या गावांमध्ये, आपल्या जवळपासच्या एरियांमध्ये, जेव्हा मी त्यांना म्हणतोय की या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, की देव किती सोप्या रीतीने करू शकतोय, हे मोठं मागा, ते आश्चर्य करतात. कारण की जगातल्या लोकांना ज्यात आपण राहतोय तिने आपली मानसिकता अशी बनवलेली आहे की आपण मोठं मागायच्या 2 वेळा विचार करतो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजा 2 लेकरं आहेत आणि एक लेकरू एकदम असं धष्टपुष्ट आहे एकदम, आणि एक असं मरकुड आहे. त्याचं कारण काय असू शकते? दोघांच्या आई वडील एकच आहेत. काय की एक जण खाते, सारखं खाते, म्हणजे पास्टर प्रार्थना करे, खात नाही. आई वडिलाची अडचण नाही की आई वडील देऊ शकत नाही, आई वडील द्यायला तयार आहेत, फक्त हे खात नाही, जी भूक वाढत नाहीये. का? माझ्या बरोबरचा व्यक्ती ख्रिस्तामधून पुढे जातोय, का मी तिथंच आहे? त्याचं कारण आहे की माझी भूक वाढत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर आपल्या एरियात फिरला, जे माझ्या वयाचे ख्रिश्चन मुलं मुली, तुम्ही जर त्यांना म्हटला चला माझ्या संग तुम्ही कॅन्सरच्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायला, मी लिहून देतो, एक तर पळून जातील, जरी आली तर विश्वासाने प्रार्थना करू शकत नाही. मला घेऊन चला, मी सांगतो बरं करतो म्हणून. का? माझी भूक मोठी आहे. मी ब्लेस्ड आहे कारण का मी माझा विस्तार केलाय. मी ब्लेस्ड आहे कारण का मी माझी सीमा वाढवलेली आहे. मी ब्लेस्ड आहे कारण की मला सांगितलं की आपला परमेश्वर मोठा आहे आणि मी देवाला मोठं बघतोय. हालेलुया, हालेलुया. मला आठवते शेवटची साक्ष सांगून मी संपवतो. एक वेळ आम्ही ज्यावेळी नवीन मिरजमध्ये आलो त्यावेळी आम्ही सांगलीमध्ये आमची शाळा होती आणि एक वेळी पप्पा मला घ्यायला आले आणि त्यावेळी आमच्याकडं गाडी नव्हती, 2 व्हीलर होती जी दुसऱ्याची आमच्याकडे होती. त्याने आम्हाला यूजसाठी दिली होती थोड्या वेळासाठी 2 व्हीलर. आणि पप्पाला मला सगळ्या चांगल्या चांगल्या महाग गोष्टींची आवड आहे आणि सवय पण आहे. मग ज्यावेळी मी ते स्प्लेंडरवरनं चाललो होतो, मग मी लहान होतो, मला 3रीला असेल किंवा 4थीला असेल, त्याच याच्यामध्ये असणार. मग मर्सिडीज आमच्या समोरनं गेली, मर्सिडीज. आणि मी म्हटलं पप्पाला, पप्पा गाडी बघा म्हटलं. आम्ही स्प्लेंडरची, स्प्लेंडर आमची पण नाही आहे, दुसऱ्या स्प्लेंडरवर आहे, जे तिने आम्हाला वापरायला दिल्या थोड्या दिवसासाठी. म्हटलं पप्पा बघा म्हटलं मर्सिडीज चालल्या. पप्पा बघितले, पप्पा म्हटले होय म्हटले चांगली आहे. मी म्हटलं पप्पा बघा म्हटलं श्रीमंत लोक त्यातनं फिरतात. मग पप्पा गाडी चालवत म्हटलं आपल्यासारखं. आपल्यासारखं म्हटलं 2 मिनिटं मला कळायचं पण झालं. का? जी स्प्लेंडर आपण चाललोय ती पण आपली नाही. हालेलुया, हालेलुया. समजाल तुम्हाला काय सांगितलं? परत सांगतोय का? आम्ही स्प्लेंडरवरनं चाललोय, जी स्प्लेंडर आमची नाहीये. आणि जाताना आम्हाला मर्सिडीज गाडी दिसली आणि मी पप्पाला म्हटलं पप्पा मर्सिडीज गाडी बघा. त्यांनी म्हटलं किती चांगली आहे. म्हटलं बघा म्हटलं पप्पा श्रीमंत लोक या गाडीतनं फिरतात. आणि पप्पा मला म्हणलं की हां आपल्यासारखं. आत्ता स्थिती काय आहे? हालेलुया. मला त्यांनी कधीच नाही शिकवलं की बारकं बघायचं, कायम परमेश्वरला मोठं बघायचं. हालेलुया. कायम मोठं बघायचं. का? तू देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो देणारा. तुम्ही छोटं मागा, छोटं, मोठं मागा, मोठं परमेश्वर देतोय. हालेलुया. आपण आपल्या जागेवर उठून उभा राहून प्रार्थना करूया, प्रार्थना करूया. देवाला सांगा परमेश्वरा तू या बेची सीमा वाढवली, माझी सीमा वाढव. तुमची जे प्रार्थना विनंती आहे देवाकडे सांगा. देवाला सांगा परमेश्वरा माझी सीमा वाढव.
मी किती खालचं काम करू, मी भाजी विकू दे, मी वॉचमॅन असू दे, मी भांडी घासू दे, देवा माझी सीमा वाढव माझ्या परमेश्वर दे बाप्पा. आयुष्यभर हे काम मी करणार नाही देवा, मला शेपूट नाही, मला शीड बनव. डोळे पण करून प्रार्थना करा. राबाउजिनिया खान देली गा बा सांडे रे बे.